मनीषाला आवाज देत सौरभ ऑफिसला चालला होता. तो मनीषाला म्हणाला की मनीषा, संध्याकाळी तयार होऊन बस. संध्याकाळी आपण सगळे फिरायला जाणार आहोत आणि रात्रीचे जेवण पण आपण बाहेरच करणार आहोत. आई, तू पण तयार होऊन बस, सौरभ आईला म्हणाला. सौरभचं बोलणं ऐकून त्याची आई आश्चर्याने सौरभला म्हणाली की अरे बाळा, मी येऊन काय करणार आहे, तुम्ही दोघं जावा. नाही आई, आज मला कोणता पण बहाणा ऐकायचा नाही. मी चला म्हणलं की सगळ्यांनी रेडी झालं पाहिजे. सौरभ अर्चना ताईचा एकुलता एक मुलगा होता. जेव्हा सौरभ 10 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील देवाघरी गेले होते. खूप कठीण प्रसंगातून अर्चना ताईने सौरभला वाढवलं होतं. शिवाय सौरभ पण खूप मनापासून अभ्यास करत होता आणि तो शिकून आता बँकेमध्ये मोठा अधिकारी बनला होता. आणि चांगल्या वेळेत चांगलं स्थळ मिळाल्यावर गेल्या वर्षी सौरभचं लग्न मनीषासोबत लावून दिलं. घरी राहायची सवय झाल्यामुळे अर्चना ताईला आता कुठे जावं वाटत नव्हतं. आपण जसं राहतो तसं आपल्याला करायला आवडतं अशी गत अर्चना ताईची झाली होती. पण सौरभच्या आदेशामुळे अर्चना ताईला त्याच्यासोबत जाण्यासाठी भाग पाडलं होतं. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली. अर्चना ताई हातपाय तोंड धुवून कपाटासमोर येऊन उभा राहिल्या आणि विचार करू लागल्या की खूप वर्ष झालं असं कधी फिरायला गेले नाही आणि शिवाय सुनेसोबत आणि मुलासोबत पहिल्यांदा बाहेर फिरायला जायचं आहे. त्यामुळे त्यांनी विचार केला की एखादी चांगली साडी घालून जावावं. विचार करता करता त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली. अर्चना ताईला एक साडी दिसली, जी साडी सौरभचे वडील त्यांच्यासाठी घेऊन आले होते. खूप भांडण करून अर्चना ताईने त्यांच्याकडून साडी खरेदी करून घेतली होती. साडी घेतल्यापासून ती साडी फक्त अर्चना ताईने एकदाच घातली होती आणि अचानक सौरभचे वडील त्यांना सगळ्यांना सोडून गेले. त्यानंतर सगळंच उलट घडत गेलं. अर्चना ताईने ती साडी खूप वेळ छातीशी लावून ठेवली आणि त्यानंतर डोळ्यातील अश्रू पुसून त्या खूप मस्तपैकी साडी नेसू लागल्या. साडी नेसून झाल्यावर त्या आरशासमोर उभा राहिल्या. आरशासमोर उभा राहून अर्चना ताई विचार करू लागली की मी तर किती गावढळासारखी राहत असते. असाच विचार करत अर्चना ताईने सोन्याच्या एक बांगड्या हातात घातल्या, गळ्यात मोहनमाळ घातली, केसाचा मस्तपैकी आंबाडा बांधला आणि थोडासा मेकअप पण केला. तोपर्यंत सौरभचा आवाज आला. अगं मनीषा, किती वेळ लावत आहेस? उशीर झाला आहे, चला लवकर. सौरभचा आवाज ऐकून अर्चना ताई एकदम हैराण झाल्या, कारण त्यांना सौरभ कधी आला हेच कळालं नाही. तयार होऊन मनीषा बाहेर आली आणि म्हणाली की मी तयार आहे. परत सौरभ म्हणाला की आईला पण जाऊन बघ, ती तयार झाली आहे का नाही. अर्चना ताई शांतपणाने जाऊन गाडीपाशी उभा राहिल्या. मनीषा आणि सौरभ घराला कुलूप लावत होते. तेव्हा अर्चना ताईला मनीषाचा थोडासा आवाज आला. ती सासूबाईकडे बघून म्हणत होती की बुडी घोडी लाल लगाम. मनीषा हळू सौरभला बोलत होती आणि त्याच्याकडे बघून हसत पण होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच एक्सप्रेशन आले होते. पण सौरभने तिला गप्प बस म्हणून सांगितले. त्या दोघांचं संभाषण पाहून अर्चना ताईंना खूप लाज वाटू लागली. त्यांनी काहीच ऐकलं नाही असं दाखवून त्या गाडीपाशी उभा होत्या. अर्चना ताईच्या उत्साहावर पाणी फिरलं होतं. त्या मनातल्या मनात विचार करत होत्या की मी कशामुळे इथं आली आहे आणि आली ती आली आहे आणि एवढं तयार होण्याची काय गरज होती. अर्चना ताई स्वतःलाच दोष देऊ लागल्या. त्यानंतर अर्चना ताईला वाटलं की त्या व्यवस्थित दिसत नाहीत. त्यांना आता साडीचा कलर पण फिकट दिसू लागला. अर्चना ताईला कुठे जाण्याचं मन होत नव्हतं आणि आता तर त्यांचा पूर्णपणे मूड हाफ झाला होता. पण आता जर त्या काही म्हणाल्या तर सगळ्यांचा मूड खराब होईल. त्यामुळे त्या शांत बसल्या. गाडीत बसल्यावर अर्चना ताई शांतपणाने खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. गाडीच्या पुढे दोघे पण हसत गप्पा मारत एकमेकांना टाळ्या देत मस्ती करत होते. मध्ये सौरभ
अर्चना ताईला म्हणाला की काय झालं आहे आई, तू का बोलत नाही, एवढी शांत का झाली आहेस? अर्चना ताईने त्यांचा मुद्दा साईडला सारून म्हणाल्या की अरे खूप दिवसातून बाहेर फिरायला अशी निघाली आहे, त्यामुळे माझं मन लागत नाही. पण राहून राहून अर्चना ताईच्या डोक्यात तोच आवाज घुमत होता की बूढी घोडी लाल लगाम. त्या विचार करू लागल्या की कोणाच्या तोंडून एखाद्याबद्दल वाईट कसं काय निघू शकतं. मी तर कधीच सोनबाईसोबत वाईट व्यवहार केला नाही. त्या विचार करत होत्या की मला मुलगी नाही म्हणून मी माझ्या सुनेला माझी मुलगी बनवणार आहे. तिच्यासोबत एकदम फ्रेंडसारखं वागणार आहे आणि वागत पण आहे. विचार केलता की दोघी मिळून खूप साऱ्या गप्पा मारू. पण त्यानंतर त्यांना समजलं की एका बाजूनेच प्रयत्न करून काहीच फायदा नसतो, पलीकडनं पण रिस्पॉन्स आला पाहिजे. अर्चनाताईने त्यांच्या मनात काय आहे ते कधीच कोणाला सांगितले नाही. हॉटेलमध्ये सुद्धा खूप मुश्किलीने जेवण करत होत्या. काहीतरी त्या विचार करत होत्या आणि एक कठोर निर्णय घेऊन त्या घरी आल्या. घरी आल्यावर मनीषा आणि सौरभ त्यांच्या खोलीमध्ये निघाले होते. तोपर्यंत अर्चनाताई एकदम कठोर शब्दात म्हणाल्या की थांबा, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. आई आता? सौरभ आश्चर्याने म्हणाला. मनीषा पण अर्चनाताईचं बोलणं ऐकून 1 मिनिट थांबली आणि लगेचच जाऊ लागली. पण अर्चनाताईने तिला थांबवलं आणि म्हणाल्या की तू पण बस, तुझ्यासोबत पण मला बोलायचं आहे. अर्चनाताईचा असा वाढलेला आवाज पाहून मनीषा आणि सौरभ एकमेकांच्या तोंडाकडे पाहून सोफ्यावर जाऊन बसले. आई तुला असं काय इम्पॉर्टंट बोलायचं आहे? सौरभने आईला विचारले. त्यानंतर अर्चनाताई मनीषाकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या की तुझे मागाशी जाताना हळू आवाजात सौरभला बोलत होती ते सगळं मला ऐकायला आलं होतं. हे ऐकताच मनीषाचा चेहरा पांढरा पडला. सौरभ मध्ये काहीतरी बोलणारच होता, परंतु अर्चनाताईने त्याला शांत बसण्यासाठी सांगितलं आणि अर्चनाताई म्हणाल्या की आज मी बोलणार आहे आणि तुम्ही फक्त माझं ऐकायचं. अर्चनाताईने बोलायला सुरुवात केली. लहानपणी 4 बहिणीपैकी सगळ्यात लहान मीच बहीण होती. घरात कमावणारं फक्त वडील होते. घरात 4 मुली, त्यांचे शिक्षण, लग्न यांचा खूप भार होता. मला लहानपणापासून नटायचं खूप वेळ होतं, पण घरातल्या परिस्थितीमुळे मला ते जमलं नाही. शिवाय आईने मला हे सांगितलं की तुला जे काही नटायचं असेल ते लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी गेल्यावर नटायचं. इथं आमची एवढी ऐपत नाही की तुझी प्रत्येक इच्छा आम्ही पूर्ण करू शकेल. आणि हे सगळं नटणं थटणं पण लग्न झाल्यावरच चांगलं दिसतं. त्यावेळेस सगळ्यांचे विचार पण तसेच होते, कारण तो जमानाच वेगळा होता. त्यानंतर माझा विवाह संयुक्त परिवारामध्ये झाला. माहेरी सगळ्यात लहान असणारी मी लग्न झाल्यावर घरातली एकदमच मोठी सून बनली. मला छोट्या 3 खूप प्रेमळ नंदा होत्या. त्या तिघींची पण लग्न करण्याची जिम्मेदारी आमच्यावरच होती, कारण हा त्रास मी माझ्या माहेरी पण अनुभवला होता. त्यामुळे माझा शौक बाजूला ठेवून एक पैसा नणंदच्या लग्नासाठी साठवून ठेवू लागलो. जे काही हौस होती ती यांचं लग्न झाल्यावर नंतर करू असा विचार केला होता. एक करून नंदाचे लग्न आम्ही व्यवस्थित पार पाडलं. त्यानंतर विचार केला की आता आपल्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही पण मिळेल. बाहेर जाऊन शॉपिंग करायची, फिरायचं, जेवायचं असे स्वप्ने मी रंगवू लागली. परंतु विधानात जे लिहिलं होतं ते घडणारच होतं, कारण लग्न झाल्यावर 11 वर्षातच सौरभचे बाबा आम्हाला सोडून गेले. अर्चनाताई न थांबता सगळं भरभर बोलत होत्या. जसे तुझे वडील निघून गेले तसं माझ्या आयुष्यातील सगळेच रंग उडून गेले. आता फक्त जीवन कडेला कसं घालवायचं हे शिल्लक राहिलं होतं. शिवाय अंगावर खूप जिम्मेदाऱ्या पण आल्या. सौरभ, तुझं शिक्षण, तुझं राहणं, तुझं खाणं पिणं याची सगळी जिम्मेदारी माझ्यावर आली. माझं शिक्षण झालं हे धन्य होतं. शिक्षण कधी काळी आपल्याला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. एका प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब मिळवला आणि त्यानंतर घरी येऊन ट्युशन पण घेऊ लागले. एका मशीनप्रमाणे माझं रुटीन सुरू असायचं आणि यात स्वतःसाठी मी काही
विचारच केला नाही. काही नटायला गेले तर हा प्रश्न पुढे यायचा की लोकांना हे आवडेल का, असं केल्यावर लोक नावे ठेवतील का, असे हजारो प्रश्न समोर येऊन थांबत होते. त्यामुळे सिंपलच मी राहत होती. जेव्हा तुला चांगली नोकरी लागली तेव्हा मला सुट्टी मिळाली असं वाटू लागलं. तू मला सांगितले की तुला एक मुलगी पसंत आहे, तिच्यासोबत लग्न करायचं आहे. मी खुश होते की माझी जिम्मेदारी तूच पूर्ण केली. मला आता मुलगी शोधायची काहीच गरज नाही. आता माझे आरामाचे दिवस आले. एवढ्या वर्षात मी कधीच माझ्याकडे न्याहाळून पाहिलं नाही. माझ्या पुढे फक्त तू आणि तुझं भविष्य एवढेच दिसत होतं. मला काय आवडतं, मला काय नाही आवडत, मला कुठे जायला आवडतं, हे सगळं मी कोणालाच सांगितलं नाही. एवढेच नाही तर मला किती कष्ट, दुःख, वेदना झाल्या हे सुद्धा मी कोणाला सांगत बसली नाही. पण तू जेव्हा सकाळी मला म्हणाला की आपण आज बाहेर जायचं आहे आणि तू मला सोबत घेऊन जाणार आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी विचार केला की मी किती भाग्यवान आहे. आता माझा पण परिवार सुखी आहे. सून आणि मुलगा मला त्यांच्यासोबत फिरायला आणि जेवण करायला घेऊन जाणार आहे. जाण्याच्या वेळेस कोणती साडी घालायची हा प्रश्न समोर आला. सुनेसोबत आणि मुलासोबत जायचं आहे म्हणल्यावर चांगलं तयार व्हायला पाहिजे असा विचार केला. जेव्हा कपाट उघडलं तेव्हा ही साडी पाहून सौरभच्या वडिलांची खूप आठवण आली, कारण त्यांनीच ही साडी मला खरेदी करून दिली होती. तुमच्यासोबत जाणार आहे म्हणून मी आज थोडीशी तयार झाली होती. हे सगळं अर्चनाताई डोळ्यात पाणी घेऊन म्हणाल्या. त्यानंतर त्या मनीषाकडे बघत म्हणाल्या की सुनबाई, तू जेव्हा म्हणाली ना बुडी घोडी लाल लगाव, यापुढे अर्चनाताई बोलणारच होत्या. पण मनीषा पटकन जाऊन अर्चनाताईच्या मिठीत पडली आणि म्हणाली की आई मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माहीत नाही, पण मी माझे संस्कार कसे विसरले. मला वाटलं की हिंदीमध्ये बोलल्यावर तुम्हाला काय करणार आहे, पण मी हे विसरलेच की तुम्ही सुद्धा शिकलेले आहात. सौरभ पण आईपाशी येऊन बसला आणि म्हणाला की खरं तर आई, चूक माझी आहे, मला माफ कर. मी कधीच मनीषाला तुझ्याबद्दल तू किती संघर्ष केला, त्याग केला याबद्दल सांगितलं नाही. आज अर्चनाताईच्या मनात जो राग भरला होता तो सगळा फुग्यासारखा बाहेर निघून फुटून गेला. त्यानंतर कधीच मनीषाने सासूबाईला काही बोलण्याचा प्रयत्न पण केला नाही. परंतु तिने आता एक नवीन प्रयत्न सुरू केला होता. सासूला जे काही आवडतं ही आवड ती जपू लागली. मनीषा बाहेर शॉपिंगला, काही खरेदी करायला किंवा फिरायला जात होती तेव्हा ती सासूला सोबत घेऊनच जात होती. आणि आता या वेळेस जेव्हा अर्चनाताई त्या दोघांसोबत जात होत्या तेव्हा मनीषा अर्चनाताईच्या शेजारी बसून गप्पा मारत होती आणि सौरभ पण पुढे बसून या दोघींना गप्पा मारत होता. असा क्षण अर्चनाताईला खूप आवडत होता. या सुखाच्या क्षणात त्यांना किती दुःख, वेदना झाल्या होत्या हे सगळं त्या विसरून जात होत्या. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.